तर आहे आपला हा ब्लॉग जो आहे तो खास आहे, कारण या ब्लॉग मध्येच आपण आपल्या कोकणला जाण्याची सिरीज आहे ती या ब्लॉग पासून स्टार्ट होते। पण पाहिजे, ती पण पाहिजे, राहिलेत ना याच्यात कपडे एवढे। हा मग ही पण पाहिजे आणि ती पण पाहिजे। कशाला सगळ्याच घेऊन जाते? आणि काय कुलू मनालीला चालले की काय? ही पण पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला एक सगळं पाहिजे। गुड मॉर्निंग मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर दिवसाची सुरुवात झाली आणि खूप दिवस झाले मंदाची तब्येत तुम्ही बघत होतात की बरी नव्हती, त्याच्यामुळे पूर्ण महिनाभर आपला असं तसं ते सगळं झालं। त्याचं ताई बरोबर बोलले आणि ना काल आम्ही गेलो होतो जिमखान्याला। आता हा ब्लॉग माहिती आहे तुम्हाला आधी येईल की या व्हिडिओच्या नंतर येईल, पण येईल। तर थोडेसे हातपाय लटपटत होते, म्हणजे ना असं थोडंसं मी सगम्यामध्ये गेलोय असं मला वाटत होतं का, कारण कंटिन्युअसली 1.5 महिना मला लूज मोशन होत होते आणि घरातून बाहेर नव्हतो पडलो, त्याच्यामुळे ते थोडंसं सगळं वेगवेगळं वाटत होतं मला। ती सवय नव्हती मला, एवढं 1.5 महिना बाहेरच नाही पडलो। तुम्ही विचार करा, कंटिन्युअसली टॉयलेटचाच दरवाजा बघतो, म्हणजे काही करत असतो भाई साहेब माझं जे कंटिन्युअसली विलगीकरणचा कार्यक्रम होता ना तो थांबलेला आहे। लिटरली लव्ह यू गाईज, तुम्हाला पण फुल इज्जत बांधली ओनली। तरी बघा संपूर्ण लिस्ट तयार केली आहे, तर ही सगळी लिस्ट आपल्याला भरून आणायची आहे। मम्मीने जवळजवळ लिस्ट तयार केली आहे, ती मम्मीतली जा आणि भरून ये। आणि आपल्याकडे कसे 4-5 एक ऑप्शन्स असतात ग्रोसरी शॉपिंगचा, कधी आपण डीमार्ट मध्ये जातो, कधी ऑनलाईन शॉपिंग करतो। तर आमचे किराणा मालाचं आहे तिकडे आपण जातो, तर मग किराणा जे वाण्याचं दुकान आहे तिकडेच आपण नेहमीच्या प्रमाणे जातो आणि त्या ओळखीचे पण झालेत। रेट्स कधी कधी वरती जास्त होतात, तर ते पण चेक करायला लागते किती झालेत काय झालंय। पावसाळ्याची सुरुवात झाली आणि मी आहे ना ही चप्पल आणली, ही एवढी कम्फर्टेबल आहे ना, रब्बरवाली आहे चप्पल। यूज पण केली एक दिवस, अख्खा दिवस, आता जीवदानीला गेलो तेव्हा, बट एकदमच मस्त आहे। आणि पावडर कोणती सांगते कपड्यांसाठी? पावडर सर्फ एक्सेल आहे, ब्लू वाली, सर्फ 150 रुपये। ओके। आणि दुसऱ्या तुम्हाला रिन पावडर आहे, लूज पावडर आहे, लूज 70 रुपये किलो आहे। अच्छा, आणि रिन कशी आहे? रिन 104 रुपये। यांच्याच शॉपमधून नेहमी आहे ना माझी सगळी शॉपिंग करते, म्हणजे जे साबणं वगैरे आहेत ना ते सगळ्या गोष्टी। खूप वर्षांपासून आहे ना मी याच शॉपमध्ये येते आणि नेहमी काय ग्रोसरी शॉपिंग करायचं इथेच घेते, सो मला इथे बरं पडतं। ओळखीची माणसं असल्यावर अजून जास्त बरं पडतं, म्हणून ट्रस्टने घेऊ शकतो। माझं ते ह्यावेळी रेशन भरायचं, सगळ्या गोष्टी आहेत ना एक चेक करून घ्याव्या लागतात, म्हणून मी स्वतः येते आणि चेक करून घेते। सगळं झालं ऑलमोस्ट, आणि आता दुपारची वेळ, त्याच्यामुळे चक्की सगळे बंद असणार, त्याच्यामुळे मला पुन्हा संध्याकाळी येऊन पुन्हा मग ते दळण वगैरे सगळं आपण चक्कीवर देऊच। आता मी चालले इकडे एका दुकानात, तिकडे आहे ना हिरवे वाटाणे खूप चांगले मिळतात, म्हणजे आपले जे कच्चे हिरवे वाटाणे असतात ना ते टेस्टला खूप भारी लागतात, त्याची भाजी किंवा आमटी आपण करू शकतो। ते एक पर्टिक्युलर दुकान ठरलेलं आहे, त्या शॉपमध्ये नेहमी घेतो। वाव, किती मस्त वाटते ना बघायला। वाव, सगळे घोट्याने किती मस्त दाणे खातात। समोसा कसा आहे आता? एक द्या मला पार्सल, एक समोसा द्या पार्सल, गरम आहे ना? समोसा खायची इच्छा खूप झाली। 3 वाजलेत, मी पण आली आताच, आणि एक गोष्ट एवढी सांगावी लागते ना सगळ्या, म्हणजे बाहेर आपण मार्केटमध्ये गेलो आपल्याला ॲक्युरेट, बट ठीक आहे स्वतः गेल्याशिवाय आपल्याला कळत नाहीत गोष्टी, म्हणून मम्मी पण आली आहे। भाज्यामध्ये काय काय आणलंय? तेंडली, गाजर, काकडी तो कोण खात नाही, आणून असं सुकून मंदारला द्यायला पाहिजे ना, द्यायला पाहिजे। आणि कसं तो भाऊ पण घेत नाही स्वतः खात नाही ना, प्रत्येक वेळेला तुला कोण देणार हातामध्ये, जरा स्वतः पण घ्यायचं। मला आवडत नाही, आवडण्यासाठी नाही, आपल्या हेल्थसाठी खायचं असतं। एवढे मम्मीने आणले गाजर, फक्त तिखट जेवण आवडतं। असं खाणार भाऊ? आता नको, समोसा आहे, घेऊन थोडा समोसा खायला भूक लागलेली खूप जास्त, समोसा एकदम थोडासा। मम्मीने शेंगा पण आवळे आणली, पावसातून तर असतातच शेंगा आपल्याकडे, आवळे चांगले असतात। तुम्ही खाणार का? एक तिघासाठी मी खाणार, छोटा नाही मोठा। तू नाही खाणार मंदार? बघ असं आहे मंदार, जरा धुवून बघूया। अरे चांगले असतात आवळे खायला, आम्ही तर झाडाचे किती आपण खायचो, माहिती आहे का? मग काय किती आंबट आहे। अरे पण चांगला लागतो, आवळे चांगले असतात तब्येतीसाठी, असं मी बोलते। पावसाळा सुरू झालाय, भुईमुगाची शेंगा पण प्रत्येकाच्या तुमच्या पण घरी असणारच, मस्त लागतात, मीठ टाकून उकळलं तर। मी बाहेर गेली ना की मला काय काय आवडतं भाज्या त्यांनी घेऊन येते। व्हेरी गुड, शाबाश। इथे बघा समोसा आणलाय, माझं जरा पण मन करत नाही की मी तो खावा म्हणून। एकनिष्ठ झालोय स्वतःशी, आणि समर्थांना बैठकीमध्ये शपथ देऊन आलोय की यापुढे जर खाल्लं ना
तर कुत्र्यासारखं पळवा मला. बरोबर आहे. तो एवढा का बोलतोय मंदार, कारण त्याने सिरियसली तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मित्रांनो की किती त्याने त्रास काढला तो. सो नाही आपण बाहेरचं एखाद्या वेळ काय लागलं वगैरे तर ते भरून निघतं, म्हणजे आतून त्यांनी जे सहन केले ना सगळं ते खूप भयानक होतं. ओके गाईज, डे 2 आणि आपण ब्लॉग कंटिन्यू करतोय. आधी म्हणजे याच्यामध्ये या ब्लॉगच्या मध्ये ताई गेली होती माथेरानला. सो मी माथेरानला का नाही गेलो, मी का नाही त्या ब्लॉग मध्ये दिसलो, तर त्याचं कारण एकच आहे की ब्लड कमी झालेलं ऑब्व्हियसली आणि थोडं लो फील करत असल्यामुळे मी ट्रॅव्हल नाही करू शकत. सो त्यासाठी माझी रिस्क असते मग त्यावेळेला मोठी मला घेऊन जाणं म्हणजे. सो म्हणून मी नव्हतं गेलो. तर भरपूर आपली जी फॅमिली आहे खूप लोकांच्या कमेंट्स देखील आल्या होत्या, मंदार का नाही दिसत आहे, मंदार का नाही दिसत आहे. तर यासाठीच मंदार नव्हता तिकडे, असा विषय होता एकूणच, बाकी काहीच नव्हतं. तर आहे आपला हा ब्लॉग जो आहे तो खास आहे, कारण या ब्लॉग मध्ये आपण आपल्या कोकणला जाण्याची सिरीज आहे ती या ब्लॉग पासून स्टार्ट होते. सो आपण चाललोय गावी, म्हणजे येस, म्हणजे जो महिनाभर होता जो माझ्या तब्येतीमुळे अख्खा मे महिना जो आहे तो लिटरली एक दिवस खराब गेला होता माझ्या सकट यांचा. सो जो प्लॅन आपला ठरला होता गावी जायचा तो आत्ता होतोय आणि अख्खाच्या अख्खा तुम्हाला बोलतात ना, एक काय बोलतात जसं मटका बिर्याणी असते त्या टाइप मध्ये तुम्हाला ना असं सर्व करतो मी कोकणातले ब्लॉग. सो आता तयारी करायची आहे ती म्हणजे की पॅकिंग तर पॅकिंग तर नॉर्मल आहे, बट पावसाळी तयारी म्हणजे की रेनकोट वगैरे घ्यायचंय, थोडं काय काय करायचंय ते करायचं. के सो हा रेनबो दिसतो तुम्हाला इंद्रधनुष्य, याच्यामध्ये ताईने अर्धे कपडे तिचे भरलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की त्याच्यामध्ये तिच्या काही ज्या मेकअप शेकअपच्या थोड्याफार सामान असतं ते भरायचं आहे. एवढे तर पॅक झाले, आता याच्यामध्ये तुझे पण भरू का की अजून एक पॅक? अभी ये झोला काफी है, इसमें मेरा भी भर देना, काम 25 हो जाएगा. एवढा मोठा कशाला पाहिजे, बघितलं ह्याचा आता हा फायदा. असं उचलून घेऊन जावं. पहिल्यांदाच आपण अशी घेतली बॅग, अशी घेऊया आहे. हे आता तुला हलकं वाटतंय, पण याच्यानंतर हे जेव्हा भरेल ना तेव्हा अक्का फुल नाही भरणार आहे, अजून दुसरी पण बॅग घ्यावी लागेल. आणि माझे पण कपडे भरायचे आहेत, अजून माझ्या काही गोष्टी आहेत. आणि दुसरं गोष्ट म्हणजे येस, मी बारीक झालेलो आहे. तुमचं ऑब्झर्वेशन असतं भाईसाहेब, एक नंबर इज्जत आहे तुम्हाला. तर बारीक झालेलंच आहे भाईसाहेब. तुम्ही विचार करा, 1.5 महिना कंटिन्युअसली लूज मोशन होत आहे. बारीक तर होणारच ना, म्हणजे जे खातोय ते अक्काच्या अक्क समजून जाते तुम्ही काय विषय होता. पण भाईसाहेब एका मेथीने जो कमाल केलाय ना आईच्या गावात, चुम्मा रे चुम्मा गडगुम्मा. आणि भाईसाहेब तुमच्या ज्या कमेंट्स होत्या ना, मंदार लवकर बरा हो, गॉड ब्लेस यू, जेवढ्या तुम्ही एफर्ट्स लावायचे होते तेवढे तुम्ही लावलेत आणि त्याच्यामुळे मी बरा झालं. कारण तर काहीच नव्हतं, सिटी स्कॅन करून झाला होता, सोनोग्राफी करून झाली होती, दुनियाभरचे रिपोर्ट्स करून झाले होते, जे काय ते तुमच्या समोर होतं. ब्लॉग्स पण आपण बनवले होते का, कारण आपल्या फॅमिलीला कळावं नक्की काय चाललंय, एवढे दिवस ब्लॉग्स का नाही येतात. सो त्यासाठी त्यामध्ये तुम्ही बघितलं केम मध्ये आपण सारखं फिरत होतो. सो त्या सगळ्या गोष्टी होत्या, पण कारण तर शुल्लक होतं. आणि फक्त एक चम्मच मेथीने काम परचेस केलेलं भाईसाहेब, इज्जत आहे, मेथीला फुल इज्जत. तुझे काय काय कपडे घ्यायचे भाऊ, पटकन घे ना. होय जायचे आपल्याला, लवकर फटाफट काढ. प्रवासाला फुलच घाल, जाड वाटे काय नको, ठीक आहे, जेवढे आहेत ना तेवढे पहिले बाहेर आण, मी सिलेक्ट करते. चलो आणि कपडे तू फक्त आण, सिलेक्शन मीच करणार आहे. असं पण बोलली सगळे आण म्हणून मी सगळे आणले. अरे बस यार, मी बोलली सगळे तर सगळेच घेऊन आला. माझंच काम वाढून ठेवले मी, असं वाटतं. हे नको, जाडचा उपयोग नाही. जाड पण हे ओझं होईल ना, जास्त पण होईल ना, वेट पण होईल. पण ठीक आहे, एखादं जाड पाहिजे. म्हणजे हे काय तो काय डेली रात्री झोपताना अंगावर घालू शकतो. सारखं सुट्टीचं पाहिजे. गावी पण सगळं भरून घेऊन जायचं सुट्टी, 10 जोडी नाही घ्यायचे. अंडर द पॅन्ट घे, ठीक आहे. ती ब्ल्यू वाली तिकडे आहे, ताईने आणलेली ती मार्केट मधून, हाफ वाली. ही थोडी ती नाही अशी वाली तुझ्या हातात आहे तशी. अच्छा ती, हा मिळाली. काय मला वाटतं नाही तर ती हँडबॅग घेऊया का त्याच्यातली. तू बोलली याच्यामध्ये, ताई बोलली याच्यात राहिली, याच्यात. मला वाटतं ती हँडबॅग घ्यावीच लागेल यार. जवळजवळ तू सगळेच कपडे घेतोय. हे जायगा महिनाभर केले जायगा आईच्या गावात. अरे हे तू घालतच नाही काय ते, मला नाही वाटत. मग ते मला दे ना. आता तूच आणलंस ते 300 रुपयाचं. तू आपण घेतो असे की त्यांच्याकडे ऑप्शनच नसतात. कपडे चुकीच्या ठिकाणी ठिकाणी घेतो. याच्या बाबतीत प्रॉब्लेम नाही, तुमच्या पण बाबतीत प्रॉब्लेम आहे. माझ्या बाबतीत काय नसतो प्रॉब्लेम. आता टाइम भेटत नाही. एका दुकानात जाणार ना गाईज, तिथे 5-6 वेळा रिटर्न केल्याशिवाय यांचं मन नाही भरत. टाइम भेटतो का, मग तू घे जाऊ कपडे, स्वतः जाऊन घ्यायचं. तुमचंच स्वतः जाऊन स्वतःचे कपडे घ्यायचे. तू नेक्स्ट टाइम पासून तुझे घेणार कपडे, मम्मीला सारखी याची गरज आहे. तू देते, मम्मी डील देते काय कपडे. मम्मी बोलते तुझे पण मीच घेणार,
माझे पण मीच घेणार, तुझे पण मीच घेणार, सगळ्यांचेच मम्मी घेणार. तसंच आहे आपल्याकडे. हे माझं भाऊ हे असं असतं, म्हणजे ना मम्मीकडे काय नको असेल तर आण माझ्याकडे, आण दे, हे सगळं माझ्याकडेच येतात कपडे. आता तुम्हाला दाखवते मी. आता हे सगळे एक एक काढलेत ना, भाऊचा पसारा किती झालाय. चला गाईस, माझं डन. आता डिपार्टमेंट मम्मीकडे गेलेलं आहे, इथनं मम्मीकडे गेलेलं आहे. आता बघूया काय तेवढं सगळे झालेत कपडे. आता यातले काय काय घ्यायचे काय काय ते मम्मी बघणार. जाताना हे घालून जाणारच ना. 2 दिवसात थोडी रिटर्न येणार आहे. एकदम प्रॉपर लेवल पे प्लॅनिंग करके निकल रहा. ते बोलतात ना, मम्मी बुलाएगी फिर भी आने का नहीं, ये वो बुलाती है मगर आने का नहीं. वैसा कुछ विषय नहीं है दोस्तों, ऐसा कुछ नहीं. अभी देखो जो प्लान बनाया था वो हक दिया मैंने महीना भर के लिए. अभी वो पोस्टपोन हो गया, अभी जून ही चालू है ना, तो अभी क्या ही कर सकते हैं, जाना तो पड़ेगा मेरी जान. तो इसके लिए अभी मम्मी को लग गया ऑफिस. हम तो ऐसे ही चेहरे काम टेकडे, हमको क्या ही काम है. वो बस निकल पडे, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. आपण लांबचं ट्रॅव्हल करतो त्याच्यामुळे सगळं असणं गरजेचं आहे. म्हणजे मेडिसिन झाल्या, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या. आता ते सगळं बंद आहे भाऊचं लूज मोशन, तरी पण ते आपल्या सेफ साईड सगळं बाकीचं घेऊन. मी मेथी घेऊन जाणार आहे. हा, मुंबईवरून मेथी घेऊन जाणार. मेथी इम्पॉर्टंट आहे, मी मेथी घेऊन जाणार. बाकी काय राहिलं तरी चालेल, पण मेथी पहिले पाहिजे. मेथीने माझं काम 25 केलेलं आहे. ब्लॅक घेऊया हँडबॅग, तो होईल ना सामसा. ती हँडबॅग आणि हे कोणती मला बनायचंय की काय करायचं. ती त्याच्यात आहे ना हँडबॅग, काळीवाली मोठी बॅग आहे बघ आपली हँडबॅग. पण चांगली आहे, ही पण मजबूत आहे खांद्याला, पण त्याच्यात एवढं सगळं येऊ नाही शकत. माझं एकटीचं ते एकटीच प्रॉपर आहे. अजून माझं सामान येणार आहे. वेगवेगळ्या बॅग्स असतील तर आपल्याला मग बरं पडेल. 2 बॅग एक आणि ती बॅग एक, 3 झाल्या बस. तुम्ही का घेतली? पण पाहिजे, ती पण पाहिजे. राहिलेत ना याच्यात कपडे एवढे. ही पण पाहिजे आणि ती पण पाहिजे. कशाला सगळ्याच घेऊन जाते? आणि काय कुलू मनालीला चालले की काय? ही पण पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला एक पाहिजे. अरे पण तू एवढी फ्रस्ट्रेट नको होस. नटापटा. आणि माझ्याकडे बघा, आता आईचा सगळी सुरुवात झालेली आहे मित्रांनो, एकदम प्रॉपर लेवलने. काही औषधं आहेत, अजून पण मेडिसिन घ्यायची आहेत, नॉर्मल मेडिसिन, डोलो गोळी वगैरे जी असते ती, कारण उद्या डॉक्टरच नाहीये तिकडे. डॉक्टरच कारण आमचं जे गाव आहे, मम्मीचं जे गाव आहे ते डोंगरावर आहे. खाण्यापिण्याचं सोय आहे, भाजीपाला वगैरे, बाकी नाहीये. डॉक्टर बिक्टर मग आता करणं उरलेलं उद्या डब्यात घेऊन जाईल. हे 100 आणि 125 पण नाही अजून खाल्ले ना. नाही पण नाही. खाऊन बघ, मलाच नाही माहिती बोलते खाऊन. आपल्या गर्ल्स आणि लेडीज आहे ते सगळेजण रिलेट करणार, कारण हे तर आपलं मॅन्डेटरी आहे या सगळ्या गोष्टी. तरी हे नाही लिया तो क्या ही लिया दोस्तों. तर फणी आली, परत लिपस्टिक, लिप बाम, क्रीम वगैरे, नेल पेंट वगैरे, बस एवढं ते सामान आहे. बापरे, विकायला पाहिजे. इतना मिले ना बस, और कुछ नहीं चाहिए. पण आपल्या दीदीला आणि ताईला मेकअप करायची एवढी आवड नाहीये. बिलकुल ते सिंपलच राहतात. आता पण काहीच मेकअप नाहीये, त्यांना सवय नाही अशी, म्हणजे जास्त काही ओव्हर करायचं. मेकअप किंवा असं काही आवडतच नाही, फक्त एक सनस्क्रीन वगैरे. मम्मी आता इथे सुकी मच्छीचं वाटप करते, कारण इकडे मुंबईला असं तर गोष्ट वेगळी होती, ते काय आपणच संपवलं असतं. त्या दिवशी आम्ही जीवदानीला गेलो होतो ना, तेव्हा आणली होती. मला दाखवायला भेटलं नाही तिकडे. माझ्या मोबाईलची चार्जिंग संपली, त्यामुळे शूट अधुरा रह गया मेरी जान. सुक्या वाकट्या ना मस्तपैकी काहीतरी कर आता. मस्त. हो, आता काढली सुकी मच्छी तर म्हणतो कर आता यातली घेऊन जा गावाला. नाही बस, तेंडली देते गावी, तेंडली पण देते ना, बस एवढंच. आणि हे देते. आणि अजून काय आणि माकुल ना, वाकट्या थोडी देते. वाकट्या भरल्या बघ मम्मीनी. वाकट्या नाही देणार गावाला. इथं काय मम्मी खाणार नाही, त्याच्यामुळे मग गावीच नाही. आम्हाला भाऊला मस्तपैकी ताईची ना ग्रेव्ही करून देते आई. शपथ रे मित्रांनो, तेंडलीची आणि तांदळाची भाकरी म्हणजे संपला विषय मित्रांनो. मग अंदर हे ह्याच्यामध्येच टाकते मी सगळं मिक्स. नंतर मग या करू ना, नवी आईला सांगायचं बसायचं, बस म्हणायचं आणि साफ कर. काय सांगायचं हळद वगैरे देते ना, हळद मसाला वगैरे. हळद काय एवढीशीच आहे, याच्यात पण तू देतेस. आहे ना आपली दुसरी थोडी देते. तिथे नसेल दुकानात जायला, लय पाऊस असला मग काय करणार तुम्ही. मसाला आणि कुळीत पीठ ना. अरे हा कुळीत पीठ आपण बनवलंय ते. पिठी कधी बनवायला झाली तर टाकली तरी पिठी 100 आणि 125. तर मम्मी अशी सगळी पद्धतशीर पॅकिंग करून देते आम्हाला गावी जाण्यासाठी. आता इथे तर लागत नाही पाऊस, पण तिकडे तर चालूच झाले पाऊस. असं आहे. आता हे आपण कुळदाचं पीठ केलेलं होतं ना, ते देते मी. गावी कसं लसूण वगैरे ह्याचे टाकली, मसाला मीठ मसाला तर पटकन होऊन जाईल. हे आपल्या काजळीवरची पद्धत आहे, तुरळला नव्हती अशी पप्पांच्या इकडची. हा,
इकडे मला सवय पुरळला कोण नाही खायचं तुम्ही पुरळला कधीच नाही बनवलेली, माहित पण नाही कधी. मम्मीला इकडे माहिती पडली ती दुधाची पिठी करतात. हा बघा आपण बनवून आणला ना मसाला ठेवलाही पण नाही व्यवस्थित. याचा स्पेशल व्हिडिओ आपण बनवलाय, लालबागचा मसाला, मालवणी मसाला. म्हणजे आता काय सगळाच गरम मसाला वगैरे सगळा आहे. याच्यामध्ये काय आहे, आता ह्या मसाल्याचं काय आहे, खोबरं, कांदा, लसूण एवढं जरी भाजून वगैरे वाटून टाकलं ना तरी पण, आणि अद्रक वगैरे त्याच्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये सगळं गरम मसाला का आहे, ऑलरेडी एक्स्ट्रा टाकायची गरज. फायनली आपण गावी निघतोय. आणि लास्ट टाइम जो तुम्ही ब्लॉग बघितला होता शिमग्याचा, सो त्यावेळेला अगदी उन्हाळ्याचं वातावरण होतं आणि आता बघण्यासारखं वातावरण असेल. मेन म्हणजे कोकणातला पाऊस हा अनुभवायला मिळेल आपल्याला, कारण मम्मी ज्या पद्धतीने सांगते ना आम्हाला, सो ते सगळं अनुभवायचं आहे. आणि हो, मम्मीने कान टोचलेत आमचे की रिस्क घ्यायची नाही, तो ते पण आहे. बट दोस्तों, रिस्क है तो इश्क है, ये बात भी है. देखते कैसा क्या होता है. संपूर्ण जर्नी तुम्हारे को शुरुआत से लेके एंड तक कम्प्लीटली दिखाएंगे. मम्मीने माझ्यासाठी स्पेशली मेथी आणलेली आहे, देतेस ना? द्यायलाच पाहिजे बाबा. मी याच्यामध्ये काढून ठेवले घरात आपले. ही एवढी देते ना. फणी को दातिश नाही, फणी के दातच तुटले. गाईस, माझी फणी आता थेरडी झाली आहे. आता वय झालं हिचं. ईशाने तरी पण व्यवस्थित विंचरल्या जाते, बट उसके दातून तुट गए. आम्हाला इकडे आमची पालखी तिकडे पोहोचायला पाहिजे. आमची चण्याचं पीठ वगैरे म्हणून मम्मी बोलते. पण ठीक आहे, असं आपल्याला वाटतं ना की हे घेऊन जावं, ते घेऊन जावं. तिकडे दुकान जवळ, दुकान आता जवळ पण झालं. हा झाला आपला मुंबईचा मावा. गाईज, आता मम्मीकडे वाकट्यांचा रसा बनवते, कारण मला चव आलेली आहे. ते मम्मीला मी आता सांगितलं तर मम्मी करते. बाकी तर आपली तयारी झालेली आहे. झाली? येस, तयारी तर आपली झालेली आहे. बाकी हा ब्लॉग मला माहित नाही केवढा मोठा झालाय, कमी झालाय, बट आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि माहितीये ना, मंदार आंबोकर ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. चला, बाय बाय. काळजी घ्या सर्वांनी.